ज्याच्याकडे जबरदस्त अनुभव आहे जगदीश आणि समोर आहे फलंदाज मिलिंद आणि महेंद्र. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन, फक्त दिशा दाखवली, चेंडूचा आता डिफाईन लेग मध्ये येईल. हा पहिला वेलकम चौकार. मिलिंद ज्यानं मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी साकारली होती, तो मिलिंद पुन्हा एकदा मात्र या सामन्यामध्ये निर्णायक सामन्यामध्ये खूप चांगली फलंदाजी साकारत असताना सुरुवात खूप चांगली करून देतो आपल्या संघासाठी. चौकारनं खातं इथं उघडलं जात आहे ते दहिसर संघाचं आणि पहिल्या चेंडूवर मात्र चौकार लगावल्यानंतर गोलंदाज जगदीश ज्यांच्याकडे जबरदस्त चांगला अनुभव आहे. मागच्या सामन्यातील त्यांची गोलंदाजी आपण पाहिली असेल, ते गोलंदाज ह्या वेळेला मात्र शॉट ऑफ लेंथचा हा चेंडू पडल्यानंतर हलकासा किंचितचा खाली बसतोय. चेंडू बॅटच्या अपेक्षित स्थळी बसत नाहीये, परंतु मिळेल ही एक धाव. या एका धावाने संघाची एकूण धावसंख्या पोहोचते 5 वर. बिनबाद 5 अशी सुरुवात दहिसर संघाची. प्रतिस्पर्धी विचुंबे हे संघ मात्र पहिल्यांदा नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आपण पाहताय आमदार चषक 2021 हे आयोजन. रोडपालीचं हे मैदान, या मैदानावर भरवण्यात आलेली ही स्पर्धा. ह्या वेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू बॅकफुटवरनं पुश केल्यानंतर वाईडिश मिड विकेट मधला जोपर्यंत क्षेत्ररक्षक इथं मात्र चूक घडतंय. थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड जर का दाखवलं असतं तर मात्र नक्कीच नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज मात्र नक्कीच अडचणीत सापडला असता. क्रिकेटमध्ये जर आणि तरच्या भाषेला कुठेही स्थान नसतं. इथे मात्र मिळतील या 2 धावा. त्यानंतर मात्र नक्कीच धावसंख्येचा विचार केला तर पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 7 वर पोहोचतोय. पुन्हा एकदा जगदीश ऑन द बॉलिंग मार्क. या वेळेला स्लॉक करायचा होता चेंडू. इथे मात्र नक्कीच यष्ट्या बेल्स इथं डिसलॉज होत आहेत. फलंदाजाला परतावं लागतंय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी. 1 गडी बाद 7 ही धावसंख्या. जगदीश यांच्याकडे जबरदस्त अनुभव आहे. त्या अनुभवाचा मात्र चांगला परफॉर्मन्सच्या माध्यमातून इथं प्रात्यक्षिक दाखवत असताना आपल्या गोलंदाजी मार्कवर पहिलं यश संपादित करतायत जगदीश. पहिलं पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर मात्र बॅटिंगच्या प्रिव्हिलेज फलंदाजांना पूरक आणि फलंदाजांना फायदेशीर असं हे षटक वर्तुळातलं. या षटकामध्ये फिल्डिंगचं रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळेल. फक्त 2 सीमारक्षक पाहायला मिळत आहेत. आता नवीन गेलेला फलंदाज राहुल, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ साकारला होता, तो राहुल पहिल्यांदाच आता मात्र स्ट्रायकर एंड वर जातोय. प्रतिमा घेईल. पहिला षटक प्रगतीपथावर आहे. क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर मात्र 2 सीमारक्षक, एक डीप मिड विकेट मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक स्ट्रेट लॉंग ऑफ मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगदीश राईट हॅम ओव्हर द विकेट. आगामी चेंडू फेकण्यासाठी ह्या वेळेला आउटसाइड ऑफ 6 लाईनचा चेंडू. इनफिल्ड मधनं क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र चेंडू ही शर्यत जिंकतो आणि जाईल सीमारेषा पार. पहिला चौकार बॅट्समन राहुल याच्या बॅटमधून निघालेला पहिला चौकार. राहुल गेट्स ऑफ द मार्क विथ दिस 4 रन्स. या चौकाराच्या सहाय्यानं संघाला पोहोचवतोय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना 1 बाद 11 वर. 1 बाद 11. एक चांगली सुरुवात. 1 टू गो. येस, आणि या आजच्या स्पर्धेतील हा 3रा फलंदाज ज्यानं मात्र चौकारानं आपलं खातं उघडलंय. खूप चांगली गुणलेखांकांची भूमिका अनिकेत मोरे यांच्या माध्यमातून. ह्या वेळेला खोलवर टप्प्याचा कमबॅक करणारा चेंडू. इथं मात्र या शेवटच्या चेंडूवर आलेली ही 1 धाव. धावसंख्या पोहोचते 12 वर. पहिलं षटक पॉवर प्लेचं P1चं षटक संपल्यानंतर मात्र संघाची एकूण धावसंख्या 1 गडी बाद 12. नाही, माझा आवाजच असा आहे. मी येऊ म्हणजे काहीच नाही. डीजे असतं तर ते दिवशी वाघिवलीला गेलो होतो. तिथे कसं सगळं ओपन आहे ना, सुसाट डीजे सिस्टम होते. पब्लिक फुल. काकांचा वारा घेतला तर इथं पब्लिक उठेल बाहेर. आमच्याकडे तर मॅचेच नाही. सीव सिस्टम लास्टच्या दिवशी छोटासा स्पीकर लावला.
ती पण पोलीस बिलीस कोण असेल ओळखीचं कंप्लीट केला तो पण आवाज कमी. आता मात्र पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन हटवलं गेलंय. राहुल आणि महेंद्र ह्याच्यासाठी समोर मात्र नवीन गोलंदाज स्वप्नील कांबळे, हरहुन्नरी खेळाडू, नेहमीच ज्याची विचुंब संघाच्या वतीनं अष्टपैलू अशी सुरेख कामगिरी राहते. या सामन्यामध्ये पहिला चेंडू हाफ ट्रॅकर पॉवरने उडवलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे ते रिजन, इट्स गॉन अप हाय ओव्हर द डिफेन्स. खूप मोठा फटका. षटकार आहे ना. पहिला षटकार राहुल याच्या बॅटमधनं. राहुल पुन्हा एकदा चांगली फलंदाजी साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली फलंदाजी केली होती. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर. इथं बघा गुडलेचा हा चेंडू चांगला पीक केला. वेल picked by the batsman, well judged, well lofted over the deep mid wicket region for a 6. बरोबर बॅटच्या मधोमध चेंडू आदळल्यानंतर मात्र सरळ त्या चेंडूला भिरकावून दिलाय. मिड विकेटचे पट्ट खुलं होतं. त्या क्षेत्राच्या वर्ण 2 लागोपाठच्या चेंडूवर 2 षटकार लगावले जात आहेत. 2 consecutive sixes, 2 in a row. गोलंदाज थोडासा महागडा ठरतोय. ज्याच्याकडे चांगली गोलंदाजी आहे परंतु या मैदानावर विद्यमान सामन्यामध्ये तसं घडत नाहीये. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता, त्याला मात्र षटकारामध्ये कन्वर्ट केलं होतं. तदनंतर शॉट गुड लेन तो देखील षटकारामध्ये कन्वर्ट केला. आता मात्र टप्पा बदललाय. पुन्हा एकदा हाफ पिच चेंडू. या चेंडूला देखील तटवायचा होता. बॅटचा कडा झाला गेला. एकच धाव मिळाली. या एका धावानं मात्र नक्कीच स्ट्राईक इथं रोटेट होते. धावसंख्या पोहोचते ती तब्बल 25 वर. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 4 षटकांचा हा सामना. दिस मॅच विल बी 4 ओव्हर्स लिमिटेड. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 12. दुसऱ्या षटकामध्ये पूर्वार्धामध्ये 2 षटकार आल्यानंतर मात्र नक्कीच एक सुस्थितीत आपल्याला पाहायला मिळते दहिसर संघ. याच दरम्यान खूप चांगला झेल. शेवटपर्यंत चेंडूवरची नजर त्या क्षेत्ररक्षकांना टिकवून ठेवली. त्यानंतर मात्र चांगलं ग्रीप केलं जात आहे. फलंदाजाला परतावं लागेल. महेंद्र बॅक टू डगआउट. आता मात्र मिलिंद परततोय आणि पूर्वार्धाचे दोन्ही सलामीचे फलंदाज ओपनिंग पेअर फोडल्यानंतर मात्र दोन्ही नवीन फलंदाज चांगल्या रिदम मध्ये आहेत. ते राहुल ज्यानं मागच्या 2 चेंडूवर 2 षटकार लगावलेत. राहुल पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर येत आहेत. स्वप्नील कांबळे याची गोलंदाजी. आगामी चेंडू ह्या वेळेला पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. संधी निर्माण करून दिली. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला होता परंतु शेवटच्या क्षणाला इथे मात्र नंगीच चेंडू हातावर आदळल्यानंतर मात्र कुठेतरी ग्रीप करता आला नाहीये. खूप चांगला प्रयत्न. अटेम्प्ट खूप चांगला होता. प्रयत्नांना 10 पैकी 10 गुण मिळतील परंतु फलंदाज मात्र क्रीजवर सेफ असेल. तो म्हणजे राहुल या मिळतील धावा 2. या 2 धावना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 27 वर. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. दिस इज सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. स्वप्नील कांबळे याच्या खात्यातील अंतिमचा चेंडू. 1 to go ऑफ दिस सेकंड ओव्हर. स्वप्नील पुन्हा एकदा तयार. ह्या वालेला पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. दुसऱ्यांदा मात्र इथं संधी निर्माण केली. ह्या वेळेला क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असताना एक झेल टिपला जातो. आता मात्र खेळी संपुष्टात येईल ती म्हणजे राहुल याची या इनिंग मध्ये त्यानं मात्र खूप चांगलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन पाहायला मिळालं. एक शॉर्ट बट स्वीट इनिंग पाहायला मिळाली. राहुल याच्या बॅटमधनं निघालेल्या 20 धावा. या 20 धावांमध्ये मात्र नक्कीच आपल्याला 2 षटकार, 1 चौकार, 2 सिंगल्स आणि 1 डबल्सच्या साहाय्यानं मात्र एक उपयुक्त खेळी आपल्याला पाहायला मिळाली राहुल याची. राहुल याला बाद केल्यानंतर मात्र नक्कीच 2 षटकांचा खेळ संपतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडूंच्या अखेरीस
प्रतिस्पर्धी फलंदाजी करत असणारा संघ दहिसर 3 गडी बाद पोहोचतोय तो 27 वर. 12 चेंडू फेकले गेले, 27 धावा धावफलकावर. 13.5 च्या सरासरीनं दहिसर हा संघ मात्र धावपळ करत असताना इथे नवीन आलेले फलंदाज आता मात्र सेकंड आणि थर्ड डाऊनच्या रूपाने आलेत. स्ट्रायकर एंड वर आहे फलंदाज जयेश आणि नॉन स्ट्रायकर एंडचा फलंदाज शरद. या वेळेला मात्र ओव्हर पिच होता, फुल पॉवरने याला मात्र उडविलाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा फटका. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा हा फटका. ओव्हरपिच चेंडू या मैदानावर जर का तुम्ही फेकाल तर तुम्हाला मात्र 10 पैकी 9 वेळा असेच प्रात्यक्षिक पाहायला मिळतील. आणि षटकारानं खातं उघडतोय फलंदाज जयेश. तडाखेबाज फलंदाजी. इथं मात्र अवे फ्रॉम बॉडी चेंडू रिलीज केला होता. इथं मात्र नक्कीच बॅटचा कडा. हाऊ इज दॅट इज द अपील बाय द कीपर. आणि पंच या मात्र अपीलला उचलतायत. रेज द फिंगर अँड बॅट्समन OUT आउट. जयेश ज्याच्या बॅटमधनं 6 धावा पाहायला मिळाल्या, 2 चेंडू फेस केले, 300चा स्ट्राईक रेट पाहायला मिळालं. अगदी नेक्स्ट बॉलला स्क्वेअर कट करायचा होता परंतु फटका फसला गेला. बॅटचा कडा गेला बिहाइंड द स्टिक्स. यष्टिरक्षक कुठली चूक न करता मात्र झेल टिपला जातोय. फलंदाजाला परतावं लागेल. चौथा गडी दहिसर संघाचा परततोय. आता मात्र टॉप ऑर्डर कोलॅप्स झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी रिस्पॉन्सिबिलिटी ही मात्र मधल्या फळीतील फलंदाजांवर असेल. मिडल ऑर्डर यस. आणि नेक्स्ट मॅच दुसऱ्या गडातील पहिली फ्रेश लढत. दापोळे आणि कामोटे संघ दोन्ही कॅप्टन्स आपण जर का उपस्थित असाल तर आमच्या मुख्य कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. ह्या वेळेला नवीन फलंदाज स्ट्रायकर एंड वर जातोय आदित्य. समोर गोलंदाज अविनाश. स्टेप आउट करून हा चेंडू ड्रॅग करायचा होता. चेंडू का बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये पडलेलं हे अंतर तदनंतर जर का बघितलं गेलं तर यष्टन मागे विसावला जातोय. डॉट बॉलची सांगता होईल. आदित्य एक नवनिर्वाचित खेळाडू परंतु चांगलं स्किल सेट आहे ज्यांच्याकडे. गोलंदाजी फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये चांगली कामगिरी. इथं मात्र फसला जातोय. आदित्य दडपणाखाली मैदानामध्ये उतरला होता. पुन्हा एकदा बॅटचा स्लाइस एज गेला. यष्टिरक्षक मात्र या इनिंग मधील दुसरा झेल टिपतोय. फलंदाजाला परतावं लागेल. आता मात्र थोडंसं दडपणाखाली जातोय. बॅकफुटवर गेलाय तो म्हणजे दहिसर संघ. कारण पूर्वार्धामध्ये खूप चांगली फलंदाजी साकारली होती. ओपनिंगच्या फलंदाजाने पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15. 12 चेंडू नंतर मात्र ज्या 27 धावा होत्या त्या 27 धावांना खऱ्या अर्थानं मात्र इलिव्हेशन हवं होतं. जे मोमेंटम होतं ते मोमेंटम पहिल्या 2 षटकामध्ये दहिसर संघाकडे होतं. तदनंतर मात्र जर का बघितलं गेलं तर मात्र पुन्हा एकदा मोमेंटम बॅक टू विचुंबे. खूप चांगलं कमबॅक तिसऱ्या षटकामध्ये. अविनाश याची ही गोलंदाजी. 2 गडी बाद अजूनपर्यंत 4 चेंडू त्याने फेकलेत. 1 षटकार त्याच्या गोलंदाजी समोर मात्र लगावला गेला होता. त्यानंतर मात्र 3ही चेंडू डॉट फेकतोय सोमनाथ समोरे. इथं मात्र या स्पर्धेतील दुसरा हिट विकेट. हिट विकेटच्या सहाय्यानं या स्पर्धेचा दुसरा फलंदाज बाद होत आहेत. अनिकेत पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं होतं खारघर संघाचा फलंदाज हिट विकेटच्या स्वरूपात बाद झाला होता. त्यानंतर मात्र इथं दहिसर संघाचा 6वा गडी बाद होतोय. धावसंख्या स्थिर आणि स्तब्ध पाहायला मिळते. ती म्हणजे 6 बाद 33 वर. 6 बाद 33 ही धावसंख्या. आता मात्र खूप चांगली फलंदाजी साकारावी लागेल. तुमच्याकडे आता मात्र शेवटचे चेंडू असतील 7 या तिसऱ्या षटकातील अंतिमचा चेंडू आणि उर्वरित एक शेवटचा षटक म्हणजे 7 चेंडू. आणि आता मात्र या 7 चेंडूचा खेळ करण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाकडे जात आहेत.
आकाश. षटकारानं सुरुवात खऱ्या अर्थानं केली होती ती म्हणजे अविनाश. तदनंतर मात्र जर का बघितलं गेलं तर 3 विकेट्स मिळवल्यात. खूप चांगला गोलंदाजीचं पृथक्करण. What an economical spell it can be. 1 ball to go of this third over to go. Mr. Avinash on the bowling mark. व्हेरिएशन पाहायला मिळालं. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक होता. शॉर्ट बॉल लेंथ पडल्यानंतर मात्र इथं एक धाव सहजरित्या पूर्ण करतायत. दिस इज द एंड ऑफ द इकॉनॉमिकल स्पेल. आफ्टर 3 ओव्हर्स आता मात्र एकूण धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 6 बाद 34 अशी एक धावसंख्या दहिसर संघाची. 3 षटकाच्या अखेरीस 11.33 च्या सरासरीनं इथं मात्र संघ दहिसर हा धावपळ करत असताना धावपळकाचा विचार केला तर 18 चेंडूंच्या अखेरीस धावसंख्या पोहोचते ती 6 बाद 34. आणि अंतिमचं षटक. फायनल स्लॉग 6 बॉल्स टू गो. रोहित सुरते मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणजे सामन्यावरचा पारितोषिक पटकाविणारा. मगाशी चांगली फलंदाजी केली होती. आता मात्र त्याच्याकडे चेंडू सुपूर्त केला जातोय. 10 ते 12 पावलांचा जबरदस्त रॉंग रन ऑफ राईट आर्म ओव्हर द विकेट. हा शॉर्ट पिच चेंडू समोर फलंदाजाला कुठल्या प्रकारचं कनेक्शन जमलं नाही परंतु चेंडूची लाईन खराब आहे म्हणूनच पंच या चेंडूला मात्र वाईड घोषित करतायत. नियम क्रमांक 22 झालेलं उल्लंघन. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये कुठल्याही नियमांचं उल्लंघन होतं तेव्हा तेव्हा मात्र पंच तुम्हाला दंडित करतील. इथे एक्स्ट्राच्या स्वरूपात मिळालेली एक धाव. धावसंख्या पोहोचते ती 35 वर. ह्या वेळेला पुन्हा एकदा तोच टप्पा. आता मात्र फलंदाजाला ट्रॅप केलं गेलंय. हाईट फॅक्टर खूप महत्वाचा आहे. खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी रोहित याची. चेंडू रिलीज केल्यानंतर हलकासा फ्लाईट घेतो. हाईट घेतल्यानंतर मात्र नक्कीच फलंदाज कमी छोटा बांधा असलेला आकाश याला मात्र तो चेंडू पूल करायचा होता. चेंडू बॅटच्या अपेक्षित स्थळी बसला नाही म्हणूनच की काय इनफिल्ड मध्ये थोडंसं चांगलंसं क्षेत्ररक्षण होईल. फलंदाजाला परतावं लागेल आणि आकाश इथं मात्र बाद झाल्यानंतर नवीन आलेला फलंदाज. तत्पूर्वी मात्र स्ट्राईक इथं रोटेट केली जाते आणि स्ट्रायकर एंडवर जात आहेत ते शरद. समोर आहे रोहित. ह्या वेळेला चांगला फटका. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूची लाईन चांगल्या प्रकारे जज करतायत. खूप चांगली थ्रो पाहायला मिळते. फोरम्स किती स्ट्रॉंग असतील या क्षेत्ररक्षकाचे. जसा चेंडू पकडला तसा मात्र डायरेक्ट स्ट्रायकर एंडवर थ्रो केला. खूप चांगले फिटनेसचा नमुना पेश करत असताना आपल्या संघासाठी विचुंबे संघाचा सीमारक्षक रोहित ऑन द बॉलिंग मार्क. ह्या वेळेला पुन्हा एकदा हाफ पिच्ड या चेंडूला देखील उडवायचा होता. चेंडू नोमॅन्स रिजन मध्ये लँड झाल्यानंतर मात्र 2 धावा पूर्ण करतायत फलंदाज. या 2 धावांना संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 38 वर. 38 धावसंख्येला कुठेतरी अंकुश लगावला गेलाय. खूप चांगल्या दर्जाची गोलंदाजी झाली आतापर्यंत. मागच्या जर का 8 चेंडूंचा विचार केला तर 8 चेंडूमध्ये धावा खर्च करतायत विचुंबे संघाचे फक्त आणि फक्त 4 म्हणजे 4 चेंडू डॉट फेकलेत. हाऊ इज दॅट इज द अपील अँड युअर लेग्स आर अपीरिंग बिफोर द विकेट्स. म्हणूनच की काय LBW च्या माध्यमातून इथं मात्र अंपायर रेज द फिंगर. बॅट्समन बॅक टू डग आउट. आता मात्र 7 गडी बाद झालेत. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडवर जाईल. समोर आहे यशस्वी गोलंदाज रोहित.
गोलंदाज पुन्हा एकदा तयार. खूप चांगला चेंडू, चांगल्या प्रकारे ड्राईव्ह केला. ऑन ड्राईव्हचा हा फटका. वाईडिश लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूपर्यंत येईल मिळेल ही एक धाव. हॅलो हॅलो चेक. हॅलो दोन बॉल ना बाकी. दोन बॉल बाकी ना. लास्ट बॉल एक बॉल बाकी का. आणि हा चेंडू आता मात्र खूप चांगल्या क्वालिटीचा रिलीज केला होता. फलंदाजाला कुठल्या प्रकारचं कनेक्शन इथं जमलं नाही. 4 षटकं आणि 24 चेंडूंच्या अखेरीस संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती 39 वर. आणि कंपल्सरी चेस असा नियम या स्पर्धेमध्ये संपूर्ण वापरला जाईल. जिंकण्यासाठी 10च्या सरासरीने तुम्हाला मात्र धावा या चेस कराव्या लागतील. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धावा असं टार्गेट आहे. दहिसर संघाच्या वतीने 39 धावा काढल्या गेल्या. जर का विचार केला तर मात्र कुठेतरी उत्तरार्धामध्ये जो खेळ अपेक्षित होता तो खेळ मात्र साकारता आला नाही. पूर्वार्धामध्ये जर का बघितलं गेलं तर मात्र 13.5च्या रन रेटनं मात्र दहिसर संघ धावपळ करत होता. त्यानंतर मात्र तिसरं षटक जे फेकलं त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त आणि फक्त 7. सुरुवात षटकारानं केली होती, त्यानंतर मात्र कमबॅक करून दिलं. खूप चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण आपल्याला तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळालं. तदनंतर शेवटचं जे षटक फेकलं त्या षटकामध्ये धावा आल्या फक्त 5. एक गडी बाद झाला. उत्तरार्धामध्ये 2 षटकामध्ये धावा आल्या 12. एकंदरीत संघाची एकूण धावसंख्या 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिली इनिंग इथं संपुष्टात येते. धावपकावर 39 धावा लगावल्यात आणि 40 धावांचं टार्गेट सेट केलंय. प्रति षटकामागे 10 ही सरासरी तुम्हाला मात्र मेंटेन ठेवावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट इज 10 पर ओव्हर. आणि या धावा काढण्यासाठी मात्र विचुंबी संघाचे सलामीचे फलंदाज आणि महत्वाचं असेल तर म्हणजे पहिलं षटक. या पहिल्या षटकामध्ये दहिसर संघानं मात्र जर का चांगली गोलंदाजी केली तर मात्र उत्तरार्धामध्ये उर्वरित गोलंदाजांकडे खूप चांगला मार्जिन असेल, खूप चांगला स्कूप असेल. परंतु प्रेक्षकांना अपेक्षित आहे आणि इथं मात्र अपेक्षित आमच्या मंचावर उपस्थित मात्र नक्कीच पाहुण्यांना देखील अपेक्षा आहे की चांगला सामना आपल्या समोर इथं रंगला जाईल. एक अटीतटीची लढत रंगेल काय पाहूया. या 4 षटकांचा खेळ कसा काय साकारला जाईल विचुंबी संघाच्या वतीनं. चला सलामीचे फलंदाज पाठवायचे आहेत आणि दहिसर संघ आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. दापोले आणि कामोटे. यानंतरची लढत दापोले आणि कामोटे दोन्ही कॅप्टन्स जर का आपण उपस्थित असाल तर नाणेफेकीसाठी लगेचच यायचंय. बोथ द कॅप्टन्स प्लीज इनिशिएट टुवर्ड्स द मेन पॅव्हिलियन बॉक्स फॉर द नेक्स्ट मॅच टॉसिंग. नवीन चेंडू द्यायचंय. यस. आणि जसं मात्र दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल मी पुन्हा एकदा आमचे गुरुवर्य सम दीपकजी पाटील सरांना मी नक्कीच विनंती करेन या पुढच्या इनिंगचं धावतं समालोचन घेण्यासाठी प्लीज आपण मायक्रोफोनचा ताबा घ्यायचा आहे. थँक्यू सो मच नितेश भोईर. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे ज्या ठिकाणी 40 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये असेल. आता मात्र जिंकण्यासाठी भैरवनाथ विचुंबे संघाला 39 धावा उभारल्या. दहिसर संघानं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं
चांगली इनिंग राहुलची पाहायला मिळाली, खास करून त्याच्या बॅटमधून तब्बल 20 धाबांची इनिंग त्यानं साकारली होती, 2 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्यानं. आणि आता मात्र सुपर 8 मध्ये दाखल होण्यासाठी विचुंबे संघाला हव्यात या 40 धावा. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला रोहित सुरते आणि आशिष पाटील, आशिष भोईर अशी सलामीची जोडी यावेळेस मात्र मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होते. पहिलं षटक घेऊन आकाश. प्रति षटक 10ची सरासरी राखायची आहे. अशीसाठी हा बॉल, पहिलाच बॉल निर्धाव जातोय. तत्पूर्वी दोन्ही टीमचे कॅप्टन दापोली आणि कामोटे लगेचच आपण टॉससाठी यायचं आहे, कारण फक्त 4 ओव्हरची मॅच बाकी आहे. त्यामुळे दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, कृपया करून थोडं सिरियसली घ्या आणि टी शर्ट सुद्धा घेण्यासाठी यायचं आपल्याला. पुन्हा टी शर्ट परिधान करायचे आहेत. तर आकाशचा पहिला बॉल निर्धाव. दुसरा बॉल लोअर फुल टॉस होता, यावेळेस ड्राईव्ह केला. इथे मात्र चान्स जरूर, थ्रो चांगला आला असता तर चिकी सिंगल यावेळेस मात्र कंप्लीट केली जाते. सिंगल खातं उघडलंय ते विचुंबे संघाचं. 1 या धावेनं 10च्या सरासरीनं जावं लागणार आहे. आजकाल ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये म्हटली तर ही सरासरी फार मोठी नाही आहे, परंतु दहिसर संघ जो नवीन असेल विचुंबे संघासाठी, खास करून त्यांचा खेळ माहिती नसेल, त्यांची गोलंदाज माहिती नसेल, त्यामुळं इंटरेस्टिंग लढाई जरूर तुम्हाला पाहायला मिळेल. खातं उघडले आशिष भोईरनं. आता मात्र रोहित सुरते, मागच्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला मिळाली होती आणि तोच बॅट्समन यावेळेस स्ट्राईक एंडला. आकाश 40 धावा म्हटल्या तर अगदी रेग्युलर इंटरव्हल्सला तुम्हाला विकेट्स घ्याव्या लागतील या धावा डिफेंड करून दाखवायच्या असतील तर. ओव्हर द विकेटनं टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉटवर आतमध्ये येणारा हा बॉल इथे मात्र कळलाच नाही. अतिशय वेगवान चेंडू आणि त्याचबरोबर पाहायला गेलं तर टर्न सुद्धा. ते निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 3 बॉलवर फक्त 1च जाब आले ती विचुंबे संघासाठी. 10ची सरासरी राखायची आहे, परंतु पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र टिचून मारा केला जातोय तो दहिसर संघाचा गोलंदाज. इथे मात्र ड्राईव्ह केला समोरच्या दिशेला, बॉल हवेमध्ये आहे आणि झेलला सुद्धा जातोय. बिग विकेट, पहिला धक्का सोसावा लागेल विचुंबे संघाला. काय बॉलिंग होते, अफलातून परफॉर्मन्स बॉलिंग मधून मात्र आकाश दाखवून देत असताना पहिल्या 4 बॉलवर अवघी 1च जाव आणि एक बहुमूल्य विकेट मात्र गमावले आता मात्र विचुंबे संघानं. मागच्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच, परंतु या मॅच मध्ये मात्र तो 0. मागच्या मॅचचा हिरो, परंतु इथे पाहायला गेलं तर अपयशी ठरलाय. क्रिकेटमध्ये सातत्य फार महत्वाचं आहे. कन्सिस्टन्सी आपण म्हणतो सातत्यानं. यश आणि अपयश किती क्रिकेटमध्ये क्षणभंगूर आहे पहा. मागच्या मॅच मधल्या धावा तुम्हाला या मॅच मध्ये बिलकुल कामास येत नाहीयेत आणि इथे मात्र 0वर बाद झालाय तो अर्थातच सलामीवीर रोहित. नवीन बॅट्समन मैदानामध्ये स्वप्नील कांबळे 3ऱ्या क्रमांकावर दाखल झालाय, परंतु टिचून मारा, तिखट मारा आपण म्हणतो ना, या बेधक माऱ्यासमोर थोडीशी दाणादाण उडाले ती विचुंबे संघाच्या फलंदाजांची. राऊंड विकेट नाही, इथे टॉप एज लागले, बॉल पॉइंटला येतोय, बॅकवर्ड पॉइंटला झेलला सुद्धा जातोय. अजून एक धक्का मात्र दिलाय तो दहिसर संघाचा आकाश. काय निर्विवादपणे वर्चस्व गाजवतोय या फलंदाजांसमोर. अफलातून गोलंदाजी, परफेक्शन पहा गोलंदाजीमध्ये. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरी विकेट आपल्या नावावर करत असताना दोनही सलामीवीरांना मात्र माघारी धाडले. पहिल्या 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि भैरवनाथ विचुंबे संघाच्या धावफलकावर अवघ्या 1 धावेची नोंद झाले. 4 ओव्हरची मॅच आहे. 40 धावांचं लक्ष सहजासहजी आम्ही काही काढू देणार नाहीत तुम्हाला, असं ठणकावून सांगितलं जात आहे ते विचुंबे संघाला. दर्जेदार बॉलिंग, कारण बॉलिंगची वाहवा आजकाल फार कमीच वेळा समालोचकांच्या मुखातून तुम्हाला ऐकायला मिळते. कारण फलंदाजच एवढे आक्रमक झालेत, कारण प्रत्येक शॉटचं वर्णन करावं लागतं, परंतु गोलंदाजांचं वर्णन आजकाल फार क्वचितच. परंतु दहिसर संघाच्या आकाशनं मात्र या स्ट्रायकर गोलंदाजांना आज मात्र ते करायला लावलं. पहिल्या 5 बॉलवर फक्त 1च धाव दिले, 2 महत्त्वपूर्ण विकेट आणि गोलंदाज असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. राईट अमोर द विकेटनं हा बॉल आडव्या बॅटनं खेळला. इथे मात्र धाव जरूर येईल, 1च येईल. अतिशय चांगलं षटक हाताळलंय, अवघ्या 2च जाबा दिल्यात गोलंदाज आकाशनं. दहिसर संघाचा पहिला गोलंदाज
आणि इथे मात्र थोड्याशा अडचणी वाढवल्यात त्या भैरवनाथ विचुंबे संघाच्या. 2 धावा देताना 2 फलंदाज सुद्धा बाद केले. टिचून मारा पाहायला मिळाला, तिकट मारा पाहायला मिळाला. आणि आता मात्र येणारी 3 षटकं आणि विचुंबे संघाला हा सामना जिंकायचा असेल, सुपर 8 मध्ये दाखल व्हायचा असेल तर 38 धावांची आवश्यकता. 18 बॉल 38 धावा. स्वप्नील कांबळे मैदानावर जरूर आहे. बऱ्याच वेळा अशा पद्धतीचे अनेक सामने या सिच्युएशनला त्यानं जिंकून दिलेले आहेत. हा इतिहास आहे. आज मात्र तो कशा पद्धतीनं कामगिरी करतोय हे फार महत्वाचं आहे. 12.66 सरासरीनं मात्र या धावा जमवायला लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र विचुंबे संघ पहिल्याच ओव्हरमध्ये बॅकफुटवर फेकला गेलाय, परंतु क्षमता जरूर आहे. मगाशी सुद्धा उल्लेख केला होता आम्ही. विचुंबे संघाची फलंदाजी फार खोलवर आहे. विचुंबे संघाचे टीम मॅनेजर विनायकजी मात्रे. चॉन्टी आपण आला असाल तर आपलं सहर्ष स्वागत आहे या मैदानावर. नेहमी सातत्यानं पाहायला गेलं तर त्यांचं मार्गदर्शन या संघासाठी लाभलंय. खूप खूप स्वागत या स्पर्धेमध्ये. तर दापोली संघाचा संघनायक आणि कामोठे संघाचा संघनायक आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे धाव घ्या. टॉस केला जाईल या दोन्ही टीमच्या कॅप्टनमध्ये, कारण सगळ्यांचं लक्ष मात्र नेक्स्ट मॅचकडे जरूर असेल. गोलंदाजी मार्कवर सुमित येतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं मारा करतोय. इथे मात्र चान्स जरूर आहे आणि बॅट्समन आउट होईल. डायरेक्ट हिट. अजून एक लागलेला झटका. आता मात्र विचुंबे संघ थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळतोय. सुमितचा पहिलाच बॉल यावेळेस मात्र एक सांघिक यश दहिसर संघ आपल्या नावावर करून देत असताना रोहितनं मात्र हिट केले ते डायरेक्टली स्टंप आणि रनआउटच्या स्वरूपात मात्र अशिकेश परतलाय. आता मात्र जबाबदारी पडले ती स्वप्नील कांबळेच्या खांद्यावर. 3 फलंदाज, 3ही यंगस्टर, रोहित सुरते, आशिष भोईर, त्यानंतर मात्र अशिकेश सुद्धा परतलाय आणि 40 धावांचं लक्ष्यासाठी आता मात्र या रणरणत्या उन्हामध्ये थोडं घाम गाळावं लागेल असंच काहीच चित्र निर्माण केलंय. काय भन्नाट गोलंदाजी होते दहिसर संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशनं 2च धावा दिल्या. सुमितनं सुद्धा पहिलाच वेगवान चेंडू टाकून त्यानं सुद्धा अवाक केलंय ते विचुंबे संघाच्या फलंदाजांना. दापोली संघाचा संघनायक आणि कामोठे संघाचा संघनायक आलेला आहे, त्यामुळे दापोली संघाचा संघनायक आपण सुद्धा टी शर्ट साठी यायचंय लवकर. नवीन बॅट्समन निलेश जोवेकर आणि स्वप्नील कांबळे आता दोनही अनुभवी खेळाडू या मैदानावर या खेळपट्टीवर असणार आहेत, परंतु हा अनुभव आता मात्र किती कामास येणार हा येणारा काळ ठरवणार आहे. गोलंदाजी मार्कवर सुमित सज्ज होतोय. इथे मात्र खूप चांगली फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये. काय दर्जेदार खोलवर टप्प्याचे बॉल ठेवतोय. बॉलला उंची सुद्धा देत नाहीये. हा चुणीदार गोलंदाज सुमित पहिले 2 चेंडू निर्धाव काढलेत. सोपं नाहीये. विचुंबे पनवेल तालुक्यामधील प्रतिथीय संघ आणि त्यांच्या समोर मात्र दहिसर संघ काय कामगिरी करतोय. कौतुकास्पद कामगिरी आतापर्यंतची. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. बॉल मिडविकेटला जाईल, परंतु टायमिंग नव्हतं. 1च धाब येईल ती निलेश जोवेकर साठी. सिंगल धाबेनं मात्र धावसंख्या पुढे चालले ती 3 या आकड्यावर. 9 चेंडूंच्या समाप्तीनंतर विचुंबे संघाची धावसंख्या 3 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये 3. हे षटक फार महत्वाचं आहे. या षटकामध्ये एकही मोठा फटका आला नाही तर उर्वरित 2 ओव्हर्समध्ये मात्र फार कठीण होऊन जाईल ते अर्थातच फलंदाजांसाठी. 40 धावांचं लक्ष 4 ओव्हर्समध्ये आहे आणि 9 बॉलवर फक्त 3च धावा आल्यात. स्वप्नील कांबळे ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा बॉल यावेळेस मात्र स्वप्नील कांबळेचा झेल हवेमध्ये आहे आणि तो झेलला सुद्धा जातोय. धाबे दणाणले असतील आता मात्र विचुंबे संघाचा स्टार फलंदाज. सलग दुसऱ्या मॅच मध्ये मात्र निराशा करतोय आपल्या चाहत्यांची. संघाला मात्र ढकललंय ते अडचणीमध्ये. स्वप्नील कांबळे होतोय बाद. 4था धक्का टीम विचुंबेला. तर दापोली संघ सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहे. सुमित पाटील स्वागत आहे आपलं. त्याचप्रमाणे विंधणे संघाचा संघनायक सुद्धा वेळेमध्ये उपस्थित झालाय, त्याबद्दल त्यांचं सुद्धा आम्ही आभार मानतोय.
तर एकच धाव या ठिकाणी मिळाली. खूप टिचून मारा पाहायला मिळाला. पण ग्रेट बॉलिंग परफॉर्मन्स. आतापर्यंत दोनही गोलंदाजांनी प्रभावित केलं. खास करून मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. किंबहुना पाहायला गेलं तर तशा पद्धतीचे चेंडू सुद्धा टाकले नाहीत, कारण बॉलला उंची फारच कमी ठेवली आणि त्यामुळं प्रचंड इथे दडपणाखाली आता मात्र भैरवनाथ विचुंबे संघ. 4च धावा झाल्यात. आतापर्यंत 11 चेंडूंचा खेळ संपलाय. 40 धावा. आता मात्र हे लक्ष अगदी या टॉवर सारखं दिसायला लागलंय. बॅटची कड घेऊन बॉल अगदी गलीमध्ये आलाय. 1 धाव मात्र मिळेल. सिंगलला धावसंख्येमध्ये बदल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. अफलातून बॉलिंग. 2 षटकानंतर फक्त 5च धावा. विचुंबे संघाची बलाढ्य फलंदाजी. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पंचांची मागणी, परंतु धावा जर आपण पाहिल्या तर अवघ्या 5च धावा आल्यात. काय बॉलिंग आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आकाशनं 2च धावा दिल्या. इथे मात्र टॉस केला जातोय. दापोली आणि कामोठे 2 रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील दिग्गज संघ. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या सामन्यासाठी. आणि टॉस जिंकलाय कामोठे संघानं. 5 ओव्हरची मॅच आहे. सामना संपल्यानंतर लगेच निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. तर सगळ्यांचं लक्ष मात्र या मॅचकडे असेल, परंतु ज्या पद्धतीनं दहिसर संघानं सगळ्याच प्रेक्षकांना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडलंय, कारण 2 गोलंदाजांनी केलेली टिचून गोलंदाजी. आकाश आणि सुमितनं फक्त पाहायला गेलं तर मिळून फक्त 5च धावा दिल्यात पहिल्या 2 ओव्हर्समध्ये. आणि आता मात्र येणारी 2 षटकं आणि 35 धावांची आवश्यकता. हा सामना जिंकायचा असेल तर टीम विचुंबे. चार फलंदाज बाद झालेत. पाहायला गेलं तर रोहित सुरते जो 0वर बाद झाला होता. त्यानंतर आपण पाहिलं आशिष भोईर ज्यानं फक्त 1च धाव काढली होती. स्वप्नील कांबळे बिग विकेट नुकताच आऊट झाला 0वर. त्यानंतर आशिकेश भोईर त्यानं सुद्धा 1च धाव काढली होती. हे 4 फलंदाज बाद झालेत. निलेश जुवेकर, करण सुरते, अविनाश पाटील, अजित भोईर सगळे ब्रँड आहेत संघाकडे. परंतु आता ज्या परिस्थितीमध्ये हा सामना आलाय तर इथून मात्र अशीच गोलंदाजी राहिली तर हे ब्रँड आता मात्र किती निभावतील या मार्केटमध्ये हे सुद्धा पाहावं लागेल. येणारी 2 ओव्हर्स आणि 35 धावांची गरज या मॅचमध्ये आहे सामना जिंकण्यासाठी. इथून मात्र करण सुरते या युवा खेळाडूचा आक्रमकपणा या मॅचमध्ये मात्र विचुंबे संघाला कमबॅक करून देणार का. तर गोलंदाजी मार्गावर आदित्य येतोय. 3रं षटक. आदित्यचा हा बॉल तोही पाहायला गेला तर अगदी समोर खेळलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाईल, त्यामुळे मिळणार फक्त 1च धाव. सिंगल. अजूनपर्यंत एकही चौकार नाही, एकही षटकार नाही, कारण धावफलकावर धावा लागल्या त्या अवघ्या 6. 40 धावांची आवश्यकता 4 ओव्हरच्या या मॅच मध्ये आहे जिंकण्यासाठी टीम विचुंबेला. परंतु केबिलवाण्या अवस्थेमध्ये सद्यस्थितीमधून झगडावं लागतंय ते विचुंबे संघाला. क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर इंग्लिशमध्ये एक प्रोब आहे, फॉरगेटिंग इज अन आर्ट. ते तुम्हाला करावं लागेल. झालं गेलं गंगेला मिळालं हे विसरून आता मात्र लढायचं आणि घडायचं हा संघर्ष तुम्हाला करावा लागेल. इथे मात्र बॅट तुटले. 2 तुकडे झालेत बॅटचे. म्हणजे हा गोलंदाजाचा वेग होता की बॅट कमकुवत झालेली हा प्रश्नचिन्ह. परंतु ज्या वेगानं ज्या तोफखाना पाहायला मिळालाय आज दहिसर संघाचा, ज्या वेगानं मात्र गोलंदाजी होते, इथे मात्र फलंदाज सुद्धा परतलाय. आता मात्र पाहायला गेलं तर 5वा धक्का. निम्मा संघ गारज झालाय आणि धावफलकाकडे नजर टाकली तर 6 धावा. 6 धावांवर 5 बाद. इथे पाहायला गेलं तर सगळ्यात मी म्हणेन ही खराब कामगिरी असेल. अगदी एवर आपण म्हणूया. कधीच अशी कामगिरी विचुंबे संघाची आम्ही तरी पाहिलेली नाहीये. 5 फलंदाज बाद झाले आणि अवघ्या 6 धावा. भन्नाट कामगिरी. आकाश, सुमित, आदित्य
अगदी पाहायला गेलं तर काहीही झालं तरी दहिसर संघाला आज या स्पर्धेमध्ये सुपर 8ची फेरी गाठायची आहे. हा निर्धार त्यांच्या मनामध्ये आहे, तो आत्मविश्वास त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच आत्मविश्वासानं मात्र खेळ सादर करत असताना दहिसर संघ मैदानाच्या आतमध्ये भन्नाट कामगिरी करतोय. नवीन बॅट्समन अविनाश पाटील येतोय. क्षमता जरूर आहे प्रत्येक फलंदाजाकडे, अगोदरच आम्ही या फलंदाजांचा उल्लेख केलाय, परंतु इथे ज्या पद्धतीने गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय, हे गोलंदाजांचं वर्चस्व मोडीत काढावं लागेल अविनाश पाटील या कर्णधाराला. राईट नंबर द विकेट ना, इथे मात्र आल्या स्ट्रोक येतोय सरळ हातामध्ये आणि अविनाश पाटील सुद्धा 0 या धावसंख्येवर माघारी येतोय. 6-6 हे आकडे आता मात्र आहेत भैरवनाथ विचुंबे संघाचे सगळे दिग्गज खेळाडू असताना. आम्ही असं सुद्धा म्हणू शकत नाहीये की हा खेळाडू अनुपस्थित आहे, या अनुपस्थितीमुळे ही संघाची वाताहत झाले, असं बिलकुल नाहीये. सगळे खेळाडू आज स्क्वॉड मध्ये आहेत आणि असं असताना मात्र विचुंबे संघाची दयनीय अवस्था करून ठेवले ती दहिसर संघानं. 6 धावांवर 6वा धक्का. अविनाश पाटील सुद्धा 0वर बाद. अजित भोईर मैदानामध्ये शिरलाय. 8व्या क्रमांकावर अजित सारख्या फलंदाजाला पाठवणं मगाशी सुद्धा आम्ही उल्लेख केला होता. सलामीवीराच्या भूमिकेमध्ये गेले कित्येक वर्ष अगदी लहानपणापासून आम्ही या खेळाडूला पाहत आलोय. ओव्हर द विकेटनं यावेळेस पुन्हा एकदा खोलात टाकण्याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजानं हेच केलंय. जास्तीत जास्त फुलर लेन ठेवले गेलं. मगाशी लेंथ होता परंतु तोही बॉल बाहेर आला नाही. अविनाश पाटील सुद्धा 0वर बाद झाला. इथे अजित भोईर, त्याच्याकडे प्रचंड टॅलेंट आहे, किंबहुना पाहायला गेलं तर सगळ्यात जास्त टॅलेंट या खेळाडूकडे आहे, परंतु या टॅलेंटना आज मात्र संघाला गरज आहे संकट मोचक. या संकटामधून सावरण्याची जबाबदारी आले. अजितसाठी यॉर्कर होता. काय करणार फलंदाज, फलंदाजांकडे प्रत्युत्तर नाहीये या खोलवर टप्प्याला. सिंगल मात्र मॅनेज केली, खातं उघडले. अजित भोईरनं धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि या जाऊन पोहोचले ती अवघ्या 8 या आकड्यावर. तिसरी ओव्हर या चेंडूनंतर समाप्त होणार आहे. अजून दुहेरी आकड्यामध्ये धावसंख्या गेलेली नाहीये. करण सुरते लोअर फुल टॉस होता, इथे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाजूने बॉल काढलाय. बऱ्याच सावधीनंतर मात्र विचुंबे संघाच्या गोट्यामध्ये कदाचित टाळ्या वाजतील. चौकार येतोय करण सुरतेच्या बॅटमधून आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले ती 12 या आकड्यावर. टाळ्या वाजवण्याची सुद्धा हिंमत होत नाहीये. एवढा खराब परफॉर्मन्स आज मात्र विचुंबे संघाचा पाहायला मिळालाय. 6 चेंडू आणि आता मात्र गरज असेल ती 28 धावांची, कारण त्यांना कळून चुकलंय हा सामना आता मात्र आपल्यापासून बराच दूर गेलाय आणि इथून मात्र पाहायला गेलं तर ही लढत जिंकायची असेल तर अजित भोईरला काहीतरी करावं लागेल. परंतु ज्या पद्धतीनं गोलंदाजी झाले ती शक्यता थोडी कमी दिसते. क्रिकेटमध्ये पाहायला गेलं तर सारं काही शक्य आहे. जोपर्यंत तुम्हाला नाही हा शब्द ऐकायला येत नाही ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे आणि त्याच वृत्तीनं मात्र पेटून उठावं लागेल ते अजित भोईरला. 6 चेंडू आणि 28 धावा करायच्या होत्या. 24 बॉलमध्ये 40, परंतु पहिल्या 3 ओव्हर्समध्ये फक्त 12 धावा आल्या 4च्या सरासरीनं. ही सरासरी आजकाल सुद्धा तुम्हाला क्रिकेटमध्ये कुठे पाहायला मिळत नाही आणि एकच चौकार जो आला तो नुकताच मागच्याच बॉलवर करण सुरतेच्या बॅटमधून. कठीण झालंय. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली होती विचुंबे संघाच्या, परंतु फलंदाजांनी मात्र हारागिरी पत्करली. अगदी सिंगल डबल्स घेत 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 हा संघ पुढे गेला असता तरीही 40 धावा सहज चेसेबल होत्या. परंतु आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. फार मोठा संघर्ष करावा लागेल, इतिहास घडवावा लागेल अजित भोईरला. त्यानं बऱ्याच वेळा हा कारनामा जरूर केलाय, परंतु समोर मात्र जो मारा आहे हा आज मात्र बराच भाव खाऊन गेलाय रोडपालीच्या मैदानावर. पहिलाच बॉल अजितनं उडवलाय लॉंग ऑनच्या वरतून. सामना संपलेला नाहीये मित्रांनो, कारण अजित भोईर अजूनही मैदानावर उभा आहे. पहिल्याच बॉलवर राहुलच्या अगेन्स्ट मात्र हा षटकार घेतलाय. धावसंख्या 6 ने कमी होईल. येणारे 5 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची आवश्यकता. मागच्या 2 बॉलवर 10 धावा आल्या दहिसर संघ. जो दहिसर संघ मगासपासून गोलंदाजांचं वर्चस्व परंतु हे मोडीत काढण्याचं काम मात्र मागच्या 2 बॉलवर झालंय आणि आता मात्र कळून चुकले. अगदी तहान लागल्यावर विहीर खोदायला सुरुवात केली ती विचुंबे संघानं. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय राईट अमोर द विकेटनं.
अजित यावेळेस मागे खेळतोय, शॉर्ट फायनलला चकवलंय, बॉल चालला डीप फाईन लेग सीमारेषा पार, 4 धावांकरता चौकार. राहुलच्या मात्र पहिल्या 2 बॉलवर आल्या 10 धावा. थोडीशी उम्मीद वाढवले, थोड्याशा आशा आता मात्र पल्लवित केल्यात त्या विचुंबे संघाच्या. फलंदाज पूर्णपणे टेन्शन मध्ये होता. त्यांचा खेमा जर पाहिला तर त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता मात्र स्पष्ट दिसून येते. परंतु या षटकार आणि चौकारानं मात्र थोड्याशा आशा पल्लवित झाल्यात. अजितनं हा बॉल सोडून दिलाय, परंतु तो कशासाठी हा मात्र प्रेक्षकांना पडलेला प्रश्न. इथे मात्र अगोदरच चेंडू कमी आहेत, परंतु हा गोलंदाजाचा सन्मान आहे. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. राहुलचा निर्धाव चेंडू, चौथा चेंडू अजित भोईरसाठी. इथे मात्र अजित भोईरनं स्वाग स्वीप केले, परंतु टायमिंग मात्र जुळलेलं नाहीये. झेल मात्र सुटलाय आणि जीवनदान मात्र मिळालंय. 2 धावा जरूर मिळतील. या दुहेरी धावांचं योगदान आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल. ती 24 या आकड्यावर. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. येणारे 2 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. गोलंदाज राहुल पाहायला गेलं तर समर्थ कडू, रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट मधील एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू, त्याचा भाचा आहे. ही माहिती मात्र आमच्यापर्यंत पोहोचते. खूप चांगली बॉलिंग त्यानं सुद्धा केले आणि या विचुंबे संघ आज एकापेक्षा एक दिग्गज बॅट्समन असताना सुद्धा 40 धावा काढू शकला नाही. हे दुःख आता मात्र आज दिवसभर त्यांच्या मनामध्ये सलत राहील. हा दोष द्यायचा कोणाला? एकमेकांवर जरूर बोट दाखवतील, परंतु ही जबाबदारी आता मात्र सगळ्या संघांनी घ्यावी लागणार आहे. विचुंबे संघ बलाढ्य संघ या स्पर्धेमधून पराभूत होतोय. वेल प्लेड दहिसर संघ, अफलातून कामगिरी. सुपर 8 मध्ये दाखल होणारा रोडपालीच्या स्पर्धेमधला हा पहिला संघ ठरलाय. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम दहिसर.